नमस्कार. बघा मी आले आज वडाळा तलावावर. तर इथे मस्त असा चंद्र दिसतोय बघा, किती स्पष्ट. आणि अशी लायटिंग वगैरे किती सुंदर असं वातावरण आहे. मस्त अशी हवा सुटली इथे, भारी वाटतंय. आणि इकडे बघा साईडला कशाची तरी लायटिंग अशा लांबून दिसत होत्या. हे बघा कशाच्यात माहिती नाही आहे, पण खूप छान दिसत होतं. तर बघा मी आले होते चालायला तळ्यावर, वडाळा तलाव. आता चालले घरी. खूप गरम, बापरे. इथं शॉर्टकट आहे, तिकडनं गेले असतात थोडस लांब पडतं. म्हटलं चला इकडनं जाते. ते एवढी हवा लागत होती मस्त, अजिबात गरम होत, उठावशीच वाटत नव्हतं. तिथं आलं बघा लगेच गरम व्हायला लागलं. तिथे एवढी हवा येते ना, पाणी आहे ना तिथे, एवढी भारी हवा सुटते, एवढं भारी वाटतं ना तिथे. एकच राऊंड मारलं, एक राऊंड पण 1.5 किलोमीटरचा आहे, खूप मोठा आहे राऊंड. कुठल्या तरी इन्फेक्शनचा लेटर होतं. तर बघा आले घरी आता, गेले धावत, तिथे बसले थोड्या वेळ, एकदम हवेशीर मस्त वाटलं. आणि मग आले बघा आता घरी, 1 तासात मस्त पैकी चाललंय, एक राऊंड मारला मस्त. आणि आता घरी आले, आता स्वयंपाक बनवायचा. घरात खूप गरम होतो, बाहेर मस्त हवा आहे. बघितलं की ते घाम घाम झालंय. काय रे निखिल, अभ्यास करतोय. झाला का? रिझल्ट लागलाय ना काल 11वीचा? किती? 60% बघा, सगळ्यांना तुम्हाला सांगते, निखिलचा रिझल्ट लागला, 11वीला होता, 60% मार्क पडलेत. आणि मी काय स्टेटस लावला नाही, कारण मार्क खूप कमी पडलेत त्याला. तर बघू आता 12वीला कसं काय करतोय ते. क्लास पण आता बघू, क्लास पण लावलेला आहे. आता ऍडमिशन घेतलंय ना रे 12वीला? नाही घेतलं अजून ना. हा, कांताताई विचारत होत्या निखिलला रिझल्ट लागला, किती मार्क पडले. तर मी काय म्हटलं माहिती नाही, त्यालाच विचारायला लागेल. तर कांताताईंना म्हणा, आता व्हिडिओ मध्ये मी सगळ्यांना सांगितलंय की निखिलचा रिझल्ट लागलाय, 60% मार्क पडलेत त्याला. तर बघू आता 12वीला किती मार्क आणतोय तो. तर चला आता मी घेते स्वयंपाक बनव, कढी बनवते. आज भाजीलाच काही नाही, म्हणून म्हटलं आज भजे सोडणार आहे मी. तर बघू आता, कढई गरम करायला ठेवते. ती लोखंडाची आहे, कारण लोखंडाचे कढईमध्ये स्वयंपाक म्हणजे आपण जेवण बनवलेलं चांगलं असतं आपल्या शरीरासाठी, म्हणून मी जास्त करून लोखंडाची वस्तू वापरते. तर त्याला आता मी, कढई गरम झाले, थोडस बेसन पीठ मी कालून घेते भज्यासाठी.
आणि कढीसाठी बघा मी काय काय घेतलंय. हिरवी मिरची कापून घेतली बघा इथे. हिरवी मिरची घेतली, तिखट नाही म्हणून थोडे जास्त घेतल्यात. कढीपत्ता घेतलाय, लसूण आणि अद्रक बारीक ठेचून घेतलंय. मिरच्या हे तिखट नाहीत म्हणून मी एवढ्या बारीक बारीक अशा कापून घेतल्यात. तर कढई झाली बघा, तर गरम तेल गरम करायला ठेवते. थोडीशी भजी काढणार आहे कढीच. तर बघा बेसन पीठ घेतलंय मी, याच्यात थोडस ओवा घेतलाय, हातावर थोडस असं चुरपटून टाकायचं म्हणजे छान वास येतो. तर हिंग, थोडस हिंग, हळद आणि लाल मिरची पावडर. तिखट आहे, मी काय जास्त टाकणार नाही. आणि थोडस मीठ चवीनुसार. कांदा वगैरे नाही टाकणार मी. असेच मस्त फुगतात हे भजी आणि कढीमध्ये खूप छान लागतात. तर कोथिंबीर नाही आहे, नाहीतर कोथिंबीर टाकते मी याच्यामध्ये. तर चला आता मी तेल तर गरम झाले, भजी सोडून देते. एकदा तुम्ही पण करून बघा, खूप छान लागतात असे कढी भजी सोडून. कढी खूप भारी लागते खायला. मस्त फुगतायत. घाऱ्या नाही घेतला तर चमच्याने, जास्त नाही करायचे आपल्याला, थोडेसे तरच चालत आहे. चमच्यानेच भजी काढणार आहे. तर झालेत बघा भजी असे मस्त पैकी. घेते काढून. किती मस्त फुगलेत बघा. तर घेते आता हे सगळे भजी बनवून. तर बघा भजी पण झाले तळ आणि थोडे कुरडे पण तळल्या बनवल्यात. तर सरस्वती किचनला मी व्हिडिओ ठेवलेला आहे कुरडईचा. तर मस्त झालं. तर तेल गरम आहे, जिरं राई टाकून घेते. आणि थोडस ज्वारीचं पीठ घेतलंय कढीला मी, ते पाण्यात घालून घेणार आहे चांगलं. अद्रक आणि लसूण. आता हिरवी मिरची टाकते. कढीपत्ता. कढीपत्ता टाकला ना तेल होऊन जाईल, भूक वाटते डोळ्यात. आता हे चांगलं कढीपत्ता, मिरची, लसूण, जिरं राई चांगलं तळून झालंय. आता हिंग अर्धा छोटा चमचा हिंग टाक. हळद अर्धा चमचा.
आणि कढीला थोडासा कलर यावाच म्हणून लाल मीठ पावडर थोडीशी टाकणार अर्धा चमचा. कोणी कोणी बेसन पीठ पण टाकतं, तर ज्वारीच्या पिठाने थोडीशी माझ्याकडे चांगली लागते कढी. आणि कढीला उकळी येऊन द्यायची नाही, सारखा हलवेत राहायचं. बारीक गॅस करून थोडस पाणी टाकणार आहे. थोडस ग्लास ढवळून घ्यायचं. सारखं हलवीत राहायचं, मग उकळी येत नाही. नाही तर कढी फुटली की मग एकदम अशी पातळ पाण्यात आपली होते. खूप मस्त वास येतो कढीचा. वेळ झाला ते हलवून घेतले, अजिबात उकळी फुटली नाही, खूप मस्त झाली बघा तरी. तर आता त्याच्यात मी भजी टाकून घेणार आहे. आणि हा, मीठ टाकायचं राहिलं, चवीनुसार मीठ टाकणार आहे. आज कोथिंबीर नाहीये, कोथिंबीर संपले. तर तुम्ही कशी करतात कढी नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा माझ्या पद्धतीने पण तुम्ही कढी बनवून बघा, खूप मस्त लागते. भाताबरोबर, चपाती, भाकरी कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. रोटी नाही फुटून द्यायची कढीला, नाही तर उकळी जर आली ना तर कढी आपली फुटते. त्यामुळे सारखं हलवीत राहायचं. आता हे भजे याच्यामध्ये असे फुगते मस्त, खायला एवढे भारी लागतात ना मग. तर चला, आपली झाली आता कढी. झालं. बघा किती सुंदर अशी कढी झाली बघ. तर आता गॅस बंद करते. कढी झाली आता बनवून, आता आम्ही बसतो जेवायला. बसले जेवायला मी, अक्षय, निखिल. तर आज बघा जेवायला काय बनवलंय मी. रात्रीचं जेवण. कुरडई बघा, कुरडई, कढी, भजे टाकल्यात बघा कढीमध्ये, थोडीशी मटकीची भाजी, ज्वारी नाचणीची भाकरी, आवळा घेतला. इथे निखिल, इथे अक्षय. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लाईक व्हिडिओ बघतात म्हणजे, आणि लाईक करत नाहीत. आणि ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसेल ना, त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा आपल्या जवळच्या नातेवाईकांना, किंवा तुम्ही तुमच्या स्टेटसला लिंक लावा, तर माहिती होईल लोकांना. तर चला, बाय. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.